आम्ही सर्वच जण अतिशय आनंदित आहोत। अनिताताईंचं कार्य हे पक्षविरहित विखे पाटील परिवारासाठी त्यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे। माझ्या प्रामाणिकपणेची पावती जी आज मला मिळाली ती मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। आमचे अतिशय कौटुंबिक स्नेही असलेले माननीय बिजूभाऊ जगताप, कारण ह्या कुटुंबाने आम्हाला कधी सोडलंच नव्हतं। कुटुंबाकडून त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि खरं आज आपण आपल्या शिर्डी गावाची मांज आपल्या पदांनी या ठिकाणी उंचवली आहे। शिर्डी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा व अहिल्यानगर शिवसेना महिला आघाडी सह संपर्क प्रमुख सौ अनिताताई विजयराव जगताप यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ अनिताताई जगताप यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत असून त्यांनी सर्वप्रथम आज सकाळी श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेत बाबांचे आशीर्वाद घेतले व संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील सौ अनिताताई जगताप यांना शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व शिर्डीतील प्रस्तावित विकास कामांबाबत चर्चा करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। तसेच सौ अनिताताई जगताप या जिल्हा नियोजन समितीत काम करत असताना शिर्डी व परिसरातील विकासाच्या धोरणाचा दृष्टिकोन ठेवून कार्य उत्तम करतील असा विश्वास यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। यानंतर शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व साई भजन गायक पारस जैन यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात जात सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, शिर्डी नगर परिषदेच्या गटनेत्या सौ प्रतीक्षाताई किरण कोते, प्रसाद जगताप, किशोर सुर्वे, अजित जगताप, योगेश बडे, साई देशमुख, करण जगताप, शिवसेना महिला आघाडीच्या सौ अनिताताई सुर्वे, सौ संगीताताई जगताप, सौ प्रियांकाताई जगताप उपस्थित होत्या। आमचे अतिशय कौटुंबिक स्नेही असलेले माननीय बिजूभाऊ जगताप आणि आमच्या भगिनी शिवसेनेच्या अतिशय धडाडीचे नेतृत्व माननीय अनिताताई यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी निवड झाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सगळ्यांच्या सहमतीने झालेल्या नियुक्तीच्या प्रती आम्ही सर्वच जण अतिशय आनंदित आहोत। अनिताताईंचं कार्य हे संघटनेसाठी जरी आज त्या शिवसेनेत असल्या तरी पक्षविरहित विखे पाटील परिवारासाठी त्यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे। जवळपास मला आठवतं तेवढं हा परिवार आमच्या परिवाराशी संलग्न राहून शिर्डीच्या विकासासाठी काम करत आलेला आहे आणि निश्चित या मिळालेल्या पदाचं संधीचं सोनं अनिताताई करतील आणि त्यांच्या माध्यमातून जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवणुकीसाठी निश्चित मदत होईल। मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने अनिताताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमच्या शिर्डी विधानसभेमधून माननीय शिर्डीचे विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे नेते डॉ सुजात विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी गावाला प्रथमतः जिल्हा नियोजन समितीवर जाण्याचा योग आला। मी मुळातच दादांचे साहेबांचे सर्व जनतेकडून आभार मानतो की शिर्डीचे जे अनेक प्रश्न जे नियोजन बैठकीत अपुरे असतात आणि त्या ठिकाणी तिथून ते मंजूर होऊन जेव्हा शिर्डीला भरघोस असा निधी येतो त्यासाठी शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तसेच साईबाबा संस्थांच्या माजी विश्वस्त अनिताताई जगताप यांची निवड माननीय आमदार साहेबांच्या प्रमुख उपस्थित या ठिकाणी झाली। मी मामींना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो व शिर्डी गावासाठी नामदार साहेबांबरोबर राहून आणि शिर्डीच्या नगर परिषदच्या सर्व टीमबरोबर राहून शिर्डीमध्ये कसं भरघोस निधी आणता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे व येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं नियोजन करता येईल अशा आपण वेळोवेळी ग्रामस्थांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचं नियोजन माननीय मी माजी नगराध्यक्ष आणि त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की असे नियोजन आपण या ठिकाणी करावे आणि परत एकदा मी माझ्याकडून व माझ्या संपूर्ण मित्रपरिवार आणि माझ्या कुटुंबाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना एवढीच प्रार्थना करतो की खरं आज आपण आपल्या शिर्डी गावाची मांज आपल्या पदांनी या ठिकाणी उंचवली आहे। धन्यवाद। अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून आज माझी निवड झाली। त्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि सर्वात मोलाचं जे मला आज पाठबळ मिळाले ते आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब। ह्या विखे परिवाराने खूपच आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी
जो शब्द दिला ते पाळलं आणि आज मला या पदावर त्यांनी घेतलं, त्याबद्दल मी माझ्या जगताप पाटील परिवाराच्या वतीने सुजयदादांचं आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं आणि आमच्या शालीनताईंचं आणि धनश्रीताईंचं खूप आभार मानतो, कारण ह्या कुटुंबाने आम्हाला कधी सोडलंच नव्हतं आणि यांचं हे प्रेम आज आम्हाला त्यांनी याच्यात दाखवून दिलेलं आहे, ते मी कधीही विसरू शकणार नाही. सांगायला आनंद वाटतो मला, माझ्या बाबांनी मला असं काहीतरी मोठं पद देणार असल्यामुळे बाबांनी मला तिथं थोडक्यात थांबवलं असं वाटतं मला. पण बाबांनी मला जास्त काळ काही थांबू दिलं नाही. 6 महिन्यातच बाबांनी मला चमत्कार दाखवला आणि मी माझे बाबा म्हणजे माझा गॉडफादर आहे, त्या बाबांना तुम्ही विसरूच शकत नाही. आज जी काही माझ्या प्रामाणिकपणेची पावती जी आज मला मिळाली ती मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. आणि जो विखे पाटलांनी आणि सुजयदादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी पात्र ठरेल, कुठलाही गालबोट लागू देणार नाही आणि त्यांचं प्रेम हे असंच राहील यात ते मात्र शंका नाही. आज अनिताताई जगताप म्हणजे माझ्या सुनबाई यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. 6 महिने थांबल्यानंतर हे खूप मोठं पद मिळालेलं आहे. यामुळं मला माझ्या सुनबाईचा खूप अभिमान वाटतो. ताईंनी आजपर्यंत साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे, याची पावती त्यांना आज मिळालेली आहे. अनिताताईंची जिल्हा नियोजन समिती सदस्यामधून निवड झाली त्याबद्दल सुजयदादा यांनी सत्कार केला, त्याबद्दल अनिताताईंना खूप शुभेच्छा. त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पावती मिळालेली, बाबांनी देखील त्यांना कळून दिला. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.